फार प्राचीन काळातली गोष्ट आहे. एक महापराक्रमी राजा होता, वैवस्वत मनु. भगवान सूर्याचा पुत्र, मनुस्मृतीची रचना करणारा. पण राजाला संतान होती. ही फार चिंतेची बाब झाली, कारण राजवंश वाढवणं हे राजाचं परम कर्तव्य. काय करावं, कसं करावं या चिंतेने राजा विचारात पडला आणि गेला महर्षी वशिष्ठांपाशी. सज्जन हो, राजगुरूंना सत्याधारांविषयी अतिशय कळकळ. म्हणाले, देवतांचा कोप असेल तर आपण यज्ञ करू. आणि देवतांना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी यज्ञ केला. कोणता माहिती आहे? पुत्र कामेष्टी यज्ञ. अहो, थांबा थांबा थांबा. ही कहाणी अशी नाही, ही तर अर्धीच झाली. नाण्याची एकच बाजू. बापरे, विरोधी पक्षाचा दिसतोय. ठीक आहे, मग खरी कहाणी तूच सांग. सांगणार नाही. पहा प्रेक्षक हो, बघा. अन्याय, अत्याचार, अहंकार, असत्य यांना तुडवून सत्य कसं ताट उभं राहतं ते दाखव बाबा, दाखव. चलायचं. प्रेक्षक हो, बघा. मानवाच्या पराभवाची नव्हे, विजयाची कहाणी. आज आपण प्रसन्न दिसत आहात. एखादी आनंदाची बातमी. माझी कल्पलता आता फलवंती होणार. ही कल्पलता अजून फुलवंती सुद्धा नाही. फुलमंडपावर अशी वांसवेल का लावलीत आपण? नाही प्रिय, आता आपलं दुर्दिन संपलं. तुला आनंदाची बातमी विसरणार आहे. कोणती? गुरुच्या आज्ञेप्रमाणे आजपासून 13 दिवसांनी वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर आपण पुत्र कामेष्टी यज्ञ करणार आहोत. कुल देवता सूर्यनारायणाच्या कृपेनं तुझी कुसंता रिक्त राहणार नाही देवी. हो, खरंच. अभिनंदन महाराज, अभिनंदन. साक्षात लक्ष्मी जन्माला आली. महाराणी कशा आहेत?
ठीक आहेत महाराज. आणखी कोण आहे तिथे? कोणी नाही महाराज. दाईला सुद्धा बोलावता आलं नाही. अचानक कळा सुरू झाला. महाराणी जवळ कुणालाही जाऊ देऊ नका. आणि लक्षात ठेव, ही बातमी गुप्त राहायला हवी. जा तू. महाराजांचा विजय असो. महाराजांना भेटण्यासाठी दंडक नायक आले आहेत. महाराजांचा विजय असो. महाराज, आपली सगळी नगरी अगदी नववधूसारखी नटली. कशासाठी? राजपुत्राचा जन्म होणार म्हणून सगळी प्रजा अगदी आनंदात उडून गेली. कर्तव्य महत्वाचा का उत्सव? पण आम्हाला असं प्रदर्शन आवडत नाही. समजलं? जाता. जी महाराज. कोणत्या तोंड नसून मोठमोठ्या ऋषी मुनीकडून यज्ञ केला वाजत गाजत. सगळे म्हणतील यज्ञ कर्म पाखंड आहे. ऋषी मुनी निस्तेज झालेत. मलाच परमात्मा म्हणतील, कुचेष्टा करतील, हसतील. संपलं. सगळं सगळं संपलं. चक्रवर्ती सम्राट, माझ्या इतका पराभूत आणि विवश आहे का कोणी या भूमंडलावर? नियम, विधान, आदेश कोण पाळेल आता? म्हटलं होतं धर्म शासनाची धुरा आहे, पण आता ती कापून फेकून देणार. व्यवस्था, ब्राह्मणांनी रचलेला हा पाखंडीपणा, भोजन आणि सत्कार्याचा व्यापार, हे नाटक उधळून लावायला झालं. दाढी दीक्षितांनी आणि लंगोटी धाऱ्यांनी मूर्ख बनवलं आम्हाला. विश्वासघात आहे हा. ठीक आहे, आता राजनीती नाही, छलनीती. प्रतिहारी. जी महाराज. आम्हाला राजगुरूंना आता या क्षणी भेटायचंय. जी महाराज. फार अस्वस्थ दिसत आहात राजा. का? काय झालंय मला? राजगुरु पुत्र कामेष्टी कोणी केला होता हा यज्ञ? कोणी म्हणजे आपण आणि महादेवीला. कुणाकडून करून घेतला होता? माझ्याकडून नाही, म्हणजे अनेक ऋत्विज पंडितांकडून. का? कशासाठी केला होता? पुत्रासाठी. मग श्रद्धाला पुत्री का झाली? हे काय झालं? असं कसं झालं? यज्ञ तपोबल नाही. आता दुर्बलता दाखवली तर हा राजा मदांध होईल.
साक्षात धरती वाकदेवी हिला हा तर तिच्या जन्माचा मुहूर्त आहे महाराज. मूर्खपणाची हद्द झाली. बस बस झालं नाटक. आज वाटायला हवी. राजा कुणासमोर उभा आहेस तू? पाखंडी. राजाचं अन्न खाता आणि त्यालाच फसवता. मूर्ख. अन्न देते धरती, वायू देत आकाश, तपश्चर्या देत तेज. तू दाता एवढे घमेंड छडबंगूर साम्राज्याच्या छडबंगूर सम्राटाची. राईट. क्षणभंगूर साम्राज्याचा क्षणभंगूर सम्राट आता या क्षणी तुम्हाला राजगुरु पदावरून काढून टाकत आहे. आजपासून माझ्या साम्राज्यात धर्म कर्म पूजा यज्ञ बंद. ही सगळी अवडंबना समाप्त करण्याची मी घोषणा करीत आहे. याचा प्रारंभ तू नाही केला, ते समाप्त करणारा तू कोण आहेस? हा विचार ज्या क्षणी तुझ्या मनात आला त्या क्षणी तू निम्मा छाटला गेला याची कल्पना आहे का तुला? एक महादान सन्मार्गाबद्दल आणखी एकही अपशब्द काढतील तुझा मस्तक तुटून गच्चीवर पडेल. शांतपणाने विचार कर राजा. दिलाचा अपमान करतोयस. तुझ्या मनात घोर विकृती आहे. दावा ठेव तिच्यावर. मुळापासून उखडलोय मी. कसा शांत राहू? तुम्ही सुद्धा. तलवारीची धार सुद्धा पाषाणाच्या कठोरतेनं भोतट होत असते. तुझ्या या एका विचारानं किती मोठा अनर्थ झाला असता तुला माहित नाही. विनाश करण्याचा तो एकच उपाय होता. पण माझ्या मनस्थितीचा तरी विचार करायचा होता. तशी संधी तरी दिलीस. एवढा वेळ तरी कुठं आहे? हेच वेळ आहे परीक्षेची. नेहमी तराला मर्यादेचे धडे शिकवणारा राजा स्वतःला सुद्धा मर्यादा नाही. हा विश्वासघात आहे. असं का बोलतोस राजा? गुरु हा नुसता गुरु नसतो, तो पिता पण असतो. विश्वासघाताचा आरोप करतोस माझ्यावर. वाटतं असुर शक्तीने माझ्यावर आक्रमण केलंय. छिन्न विच्छिन्न झालोय मी. माझा अंत का नाही करत ते का? अंत झाला तर असुर शक्ती जन्माला येईल कशा? देव आणि दानव याचं माध्यम आपणच तर आहोत. आपल्यामधूनच त्यांचा जन्म होत असतो. पण मला कळत नाही या एका घटनेमुळे अशी कोणती आपत्ती कोसळली तुमच्यावर? माझ्या साम्राज्यावरच आघात केलाय की. माझी प्रतिष्ठा हातातून निसटणार म्हणून की काय मी हा असा पशुसारखा वागतो? असं थोड्यात काय काय आहे ते स्पष्ट सांग. तुम्हीच सांगा आचार्य, तुम्हीच सांगा. पुत्र कामेष्टी यज्ञाचा विपरीत फळ मिळाल्याचं समजलं तर लोकांची धर्म कर्मावर श्रद्धा कशी राहणार? धर्मावरच आस्था राहिली नाही तर माझी सत्ता तरी कशी टिकणार? वाळूच्या महालासारखी छात पुसते पण धर्म साधना कधी वाळूच्या भालाचा आधार नसते. पण तो तर माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. राजनीतीचा आधार आहे. ती शिडी आहे, केवळ शिडी. मन बुद्धी आणि प्रतिमा यांच्या सहाय्याने तुला सत्तेच्या शिखरावर चालायचे. कोणत्या आधारावर म्हणताय तुम्ही? कर्मकांडाला धर्म समजतो.
शास्त्राची उथळ विधानं कर्माची कसोटी मानतोस आणि तरीही विचारतो आधार कोणता? आस्था प्रकटपणे दिसायला हवी तरच लोकांचा विश्वास बसतो असं तुम्हीच म्हणाला होता आणि आज तुम्हीच त्याचं खंडन करताय. नाही, मी तुला धर्माचं रहस्य उलगडून सांगतोय. तुझ्या क्षणिक अहंकारामुळे त्याचा होणारा विनाश टाळायचा प्रयत्न करतो आहे. लोकांचं जाऊ दे, पण धर्म तुला तरी समजलाय का? ती एक आध्यात्मिक व्यवस्था आहे, आत्मोन्नतीचा एक मार्ग. मग मानवाला आत्मोन्नतीपासून आणि आत्मविकासापासून का वंचित करतोस? आणि तू हे खरंच करू शकणार आहेस का? अंधकार नष्ट करण्याचा सूर्याचा अधिकार तुला हिरावून घेता येणार आहे का? नाही घेता येणार. आचार्य, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. कर्मकांडाला अर्थ नसेल तर यज्ञ तरी का करायला सांगितला? धार्मिक अनुष्ठान हे आत्म्याची आहुती देण्याचं साधन असतं. ते नेहमी जागृत आणि ज्वलंत ठेवावं लागतं, कारण त्याच्या मागे धर्म साधना सूक्ष्मपणे वास करत असते. तत्वाचा आकार तेवढा बदललाय. संसाराचा मार्ग कल्याणाचा सर्वांना सुखी व्हावा म्हणून. पण ही साधन आहेत, धर्म नाही. इष्ट फळ मिळणार नसेल तर सुलभ करण्यात काय अर्थ आहे? शरीरावरचं वस्त्र म्हणजे शरीर नसतं, ते वस्त्रानं झाकलेलं असतं, मुख्य असतं, सुरक्षित असतं. शरीराला झाकलेल्या वस्त्रातील शरीराला थंडी वाजते म्हणून तुम्ही वस्त्राचाच निषेध करणार आहात का? आतापर्यंत हेच तर मी तुम्हाला सांगत होतो. वस्त्राने झाकलेल्या शरीराला थंडी वाजणं आणि तुम्ही केलेल्या यज्ञाचं खूप फळ मिळणं या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. राजमातेची वांजोटी कूस उजवली हे खूप फळ. सरस्वती सारखी कन्या जन्माला आली हे खूप. माझं दुःख तुम्हाला समजत कसं नाही? प्रश्न करण्याचा नाही, प्रजेवर उलटा परिणाम होणार त्याचा आहे. धर्मकांडांचा आणि राज्याच्या प्रतिष्ठेचा आहे. पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ केला होता हे सगळ्यांना माहिती आहे. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं तेवढं एकच काम आहे का त्या विधात्याला? विधात्यानं अर्धवट सोडलेलं काम पूर्ण करता येईल अशी एखादी शक्ती नाही का तुमच्याजवळ? नाही, तो अधिकार माझा नाही. तुला काय म्हणायचंय? आचार्य, पुत्रीचा पुत्र करा. कर्म करू? आचार्य, तुम्हाला ते शक्य आहे. सम्राटांची प्रतिष्ठा होऊ नये आणि प्रजा नास्तिक होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला ते करावंच लागेल. महाराज, धर्म संकटात टाकू नका. प्रकृती महाबलवान आहे, धर्म साधनेबद्दल तिला आदर आहे, पण विनाश आणि विकृती नाही सहन करू शकणार. समर्थपुढे अनेक वेळा प्रकृतीला हार मानावं लागलं. वाद धरतीवर सुद्धा हिरवी वस्त्र दिसतात. आचार्य, भूत भंडाराला सुद्धा धरती अन्न देते, ही तिची कृपा आहे, हार नाही. पण तिचा कोप तुम्ही अजूनही पाहिला नाही. आचार्य, प्रार्थना करा, विनवणी करा, काहीही करा, पण माझ्यासाठी एवढं दान मागा, एवढं दान मागा. आचार्य महाराज, हा हट्ट सोडून द्या. तुम्हाला, तुमच्या प्रजेला, तुमच्या भावी पिढीला या दुष्कर्माचे परिणाम भोगावे लागतील. चालेल, लोकांची आस्था तर टिकून राहील. धर्माचं नाव घेऊन तुम्हाला चिंतवतोस? नाही, मी चिंता करतोय माझी. राजनैतिक प्रतिष्ठा धर्माशी जोडलेली आहे आणि समोर आलेल्या संधीचा फायदा घेणं हा राजनीतीचा पहिला नियम आहे.
हे तू बोलतोस राजा. स्वतःच घालून दिलेले विधिनियम तोडण्या इतका तू आधार झालायस. नाही, मी कोणत्याही नियमाचा निर्माता नाही किंवा विचारकही नाही. मी आहे शासक. प्रजेवर प्रभाव पडायचा असेल तर आधी नीट प्रतिष्ठित असणं जरुरीचं आहे. माझी असफलता माझाच नाश करील. बरोबर आहे. तूही सर्वांच्या आधी आणि सर्वांच्या शेवटी शासकच आहेस. स्वाभाविक किंवा अस्वाभाविक कोणत्याही मार्गाने स्वतःची प्रतिष्ठा राखणार नाही. असं नाही. आहे, असंच आहे. आपल्या हातातून सत्ता निसटते आहे या एका शंकेनं भयभीत झालायस तू. आयुष्यभर कमावलेलं यश एका छोट्या चुकीमुळे मातीमोल ठरत आहे. हे कसं कळणार कळत नाही तुला. आचार्य धिक्कार करा, उपवास करा, काहीही करा. हे संकट निवारा आचार्य, हे संकट निवारा. आत्मघातच करायचं ठरवलंय तर तुला तोड अडवणार. सूर्यवंशाचा पुढे तोड्याचं भाग्य मला ब्रह्मदेवानं मलाच का दिलं. घोर दुष्टचक्रात सापडलंय. महाराज तुम्ही दिलेला अभिनय अनुमय तुमच्या शिक्षेपेक्षा दंडापेक्षाही भयंकर आहे. मीही एका दुष्टचक्रात अडकलोय राजगुरु. यापेक्षा यज्ञ केला नसता तर बरंच झालं असतं. अपमान आणि धिक्कार सहन करत जगण्यापेक्षा निपुत्रिक राहिलो असतो तर बरं झालं असतं. महाराजा विचित्र हट्ट सोडून द्या. पण हे असंभव नाही. शुक्राचं प्रमाण वाढवलं तर लिंग परिवर्तन होऊ शकतं. औषधी योजना करावी लागेल. औषधी योजनेने होईल म्हणता. यज्ञ प्रभावाने औषधी शक्ती वाढवता येते. जाप, होम, तप हे सुद्धा औषधीच आहे. पण तुमच्या मंत्रशक्तीने आणि औषधी योजनेने माझी प्रतिष्ठा वाचवा आचार्य, माझी प्रतिष्ठा वाचवा. हा धर्म समजून करीन. मला तर मानसिक त्रास होतीलच, पण त्या कन्येला जी शारीरिक पीडा सहन करावी लागेल ती कल्पनातील असेल. म्हणजे तू कोणतीही किंमत पोचायला तयार आहेस. लक्षात ठेव, आकृतीचा प्रकृतीमध्ये संपूर्णपणे बदल असंभव आहे. आणि वत्स विद्याधर, माझ्या समोर एक गंभीर समस्या उभी राहिली आहे. समस्या आपल्या समोर? यज्ञ प्रभाव आणि संकल्प शक्ती क्षीण झाल्यासारखं वाटतं. असंभव आचार्य. आपण मंत्रद्रष्टा आहात, मनस्वी आहात, परम तपस्वी आहात. यज्ञामध्ये कुठं तरी चूक झालेली आहे. नाहीतरी असं विपरीत फळ मिळालंच नसतं. पुत्र कामेष्टीबद्दल म्हणताय का? तो तर केव्हा सफल झालाय. सफल झाला. महादेवीना संतान प्राप्त झाले, पण पुत्र नाही. मग महाराज अतिशय दुःखी झालेत, विक्षिप्त झालेत. ते का? कन्या नको होती? होय वत्स. पण मला तर हाच निर्देश मिळाला होता की आहुती टाकताना कन्येचा संकल्प करण्याचा. घोर अनर्थ केलास तू विद्याधर. महाराजांनी यज्ञ केला होता पुत्रप्राप्तीसाठी.
कुणाच्या आदेशानुसार तू कन्येचा संकल्प सोडलास? आचार्यांना काहीतरी संभ्रम झालाय किंवा वस्तुस्थितीची कल्पना नसावी. तू काय बोलतोस याची कल्पना आहे का तुला? मी यज्ञाचा मुख्य पुरोहित, मला वस्तुस्थितीची कल्पना नाही. इतका विचार तुझ्या मनात आला तरी कसा? गुरुदेव, पुरोहित आणि यजमान दोघांच्याही विपरीत होता हा संकल्प. मध्येचा आदेश दिला कुणी? क्षमा करा आचार्य, मला आरोप करायचा नव्हता, पण काहीतरी आहे जे सत्याला बाधक ठरते. काय आहे असं? आचार्य, स्वतः महादेवीने मला कन्येचा संकल्प सोडण्याचा निर्देश केला होता. सत्य आहे गुरुदेव. यज्ञ करण्यापूर्वी आपणच मला आदेश दिला होता की केवळ दुग्धार करणाऱ्या महादेवी श्रद्धेला कोणत्या प्रकारचे संतान हवे ते विचारून येईल आणि आहुती टाकताना एकाग्र होऊन तसाच संकल्प कर. गर्भधारणा करणाऱ्या स्त्रीची इच्छा हीच अंतिम असते आणि धारण करण्यास योग्य असे असंही आपण म्हणाला होता. म्हणून महाराजांच्या इच्छेविरुद्ध त्यातर तो एक सर्वसामान्य आदेश होता. पण विषम परिस्थिती निर्माण झाल्यावर मला सूचित का केलं नाहीस? तेच तर. शास्त्र एवढा जडबुद्धीचा झाला असतो. हे परमेश्वराने तुला विवेक बुद्धी दिली ना. कोणाची हत्या करण्याचा आदेश दिला तर करशील? क्षमा असावी आचार्य, माझं सगळं म्हणणं ऐकून घ्यावं. अनुचित वागलं असेल तर अवश्य दंड करा. यज्ञ करण्यापूर्वी आपल्या आदेशानुसार मी महादेवींकडे गेलो. पूज्यपाद महर्षी वशिष्ठांचा शिष्य विद्याधर आपणास अभिवादन केले. प्रणाम ऋषिकुमार. ऋषिकुमार, आचार्य कसे आहेत? माता अरुंधती कुशल आहेत ना? हो देवी, कुशल आहे. आचार्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञासाठी ऋत्विज होता म्हणून माझी नियुक्ती केली आहे. मला कल्पना आहे त्याची. त्यांच्या आदेशानुसार आपला निर्देश घेण्यासाठी आलो. तापस, मी काय निर्देश देऊ? आचार्य यज्ञविधीचे परम ज्ञाता आहे. त्यांच्या आदेशाचं पालन करणं हेच आमचं कर्तव्य आहे. देवी, आपल्या अभिलाषा जाणून घेण्याचा आदेश त्यांनी मला दिला आहे. माझी अभिलाषा महाराज आणि कुलगुरू यांच्यापेक्षा वेगळी काय आहे? देवी, प्रधान होता या नात्यानं संततीच्या रूप, गुण, धर्म आदींची पूर्ण कल्पना करूनच मंत्रोच्चार करावे लागतात. भावी मातेच्या मनात जी संकल्पना असते तीच माझ्या मनात असावी लागते. संततीच्या रूपानं माता पिताच पुनर्जन्म घेत असतात. आपली संतान आपल्यापेक्षा रूप, गुण, यशाने वृद्धिंगत व्हावी एवढीच त्यांची कामना असते. ऋषिकुमार, आपण माझ्यासाठी एका सुंदर कन्येची कामना करा. पृथ्वीसारखी सहनशील, कामधेनूसारखी परोपकारी, ब्राह्मणीसारखी बुद्धिवंत आणि कुलदेवता सूर्यासारखी तेजस्वी. लांब लचक सूची ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण असंभव आहे का? नाही देवी, आपल्यासारख्या मातेची कन्या आपल्या कल्पनेपेक्षाही महानच असेल. परंतु मी जरा संभ्रमात पडलोय. महाराजांची या संकल्पनेला सहमती आहे? शंका येण्याचं कारण नाही. महाराजांना सुद्धा पुत्रीचीच कामना आहे का? महाराजांची कामनाच मी प्रकट करते. त्यांना सुद्धा कन्येची फार आवड आहे. प्रजाजनांच्या कन्यांना ती स्वतःच्या हाताने भरवतात, उपहार देतात, त्यांचा विवाह करून देतात. मग कन्या हवी असं त्यांनी स्वतःच्या मुखानं सांगायला हवं का? पण पुत्र कामेष्टी यज्ञ, कामेष्टी यज्ञ सुद्धा असतो का? संतती हवी म्हणूनच यज्ञ करतात ना? मग लिंगभेद कसा? संशय दूर झाला देवी. आता आपल्या आज्ञेप्रमाणे संकल्प करतो. तसाच करा. जशी आज्ञा. बोला आचार्य, यात माझा काही अपराध आहे का? नाही वत्स, तुझा काही अपराध नाही. पण हे गुप्त ठेवायला नाही तर सर्वनाश टाळा आहे.
कशी आज्ञा. कृतज्ञ नीच म्हणजे हे सगळं महाराणीमुळे घडलं. तर तिच्यावर प्रेम केलं, सर्वस्व अर्पण केलं, तीच नागिण निघाली. बोल सभा महाराज, आपण हा मानवी आणि अन्यायपूर्ण बोलता. राजकीय दृष्ट्या पाहिलं तर अविवेकी सुद्धा आहे. अपराध्याला अपराधी सुद्धा म्हणायचं नाही. आणि अपराधीच नसेल तर राजकर्तेपणाबद्दल मला शंका यायला लागली. प्रजेला आपण नीतिशास्त्र कसं शिकवत असाल? कोणता अन्याय केला मी प्रजेवर? श्रद्धा देवी आपली पत्नी आहे, राजमाता आहे आणि या देशाची नागरिकही आहे. त्यांनी तुमच्या सुखासाठी करण्याची मागणी केली, यात त्यांचा काय अपराध झाला? पण मला एका शब्दानं तरी विचारायचं होतं. कशासाठी? तो हक्क मातेलाच असतो. पुरुष पिता झाला म्हणून मातृत्वाचे सर्व हक्क हिरावून घ्यायचे? मी केवळ पुरुष पिता किंवा पती नाही, एका साम्राज्याचा स्वामी सुद्धा आहे. मला हवा होता माझ्या राज्याचा उत्तराधिकारी. त्यात अधिकाराचा प्रश्न येतोच कुठं? त्यात ती स्त्री. बस, तिला कलंक लागल्यासारखं बोलता आता आपण. आपल्या भावी पिढ्या शाप देतील तुम्हाला. माझे विचार, राजनीती, कर्म सगळ्यातच दोष दिसत आहेत तुम्हाला. मला अजून क्षमा नाही केली तुम्ही. एखादी वेळ आम्ही क्रोध मागे घेतला असता, पण क्षमा नाही. राजा आणि ऋषी मध्ये हाच तर फरक आहे. जाऊ द्या, तुम्ही तुमच्या मनाला येईल ते करणारच. व्यर्थ बोलून काही फायदा नाही. या क्रूर घटना चक्रामुळे सगळं उलटपालट झालं. ही समस्या इथंच गुप्तपणे सोडवायला हवी. जगजाहीर झाली तर लोक म्हणतील पत्नीवारात अनुशासन नाही. प्रजेवर काय ठेवू शकणार हा राजा? मला काय विचारतो, पण ही कामगिरी तुला सांभाळून करावी लागेल. फार चतुराने करावी लागेल. म्हणजे महादेवींचं मन बनवावं लागेल. त्यांची अनुमती घ्यावी लागेल. फार अवघड आहे ते. आहेच. मग या आगीत का होता मला? त्याला दुसरा पर्याय नाही. स्त्री ही आदिशक्ती असते आणि माता झाल्यावरती 100 पटीने शक्तिवती होते. आणि तिच्या शक्तीपुढे तपस्व्याचे तपोबल सुद्धा निस्तेज ठरते. महादेवीने संकल्प केला म्हणून पुत्री झाली. आता त्यानेच संकल्प केला तर पुत्रात रूपांतर होऊ शकतं. आमचे प्रयत्न निमित्त मात्र असते. महादेवीमुळे कन्या झाली म्हणून मी त्यांच्यावर नाराज आहे. कन्या झाली म्हणून त्यांना वाटणाऱ्या आनंदाची सुद्धा मला भीती वाटते. माझ्याकडे त्या उपासनं उन्मत्तपणे बघतात असं वाटतं. त्यांची ती विजय मुद्रा जणू मला खिचवते, माझ्या अहंकाराच्या ठिकाणी उडवते असं वाटतं. महाराणीबद्दल असे विचार पतीला खिचवतील, पतीशी स्पर्धा करतील. शी ती खालच्या पातळीवर गेला असता. आपण फार हरले आहात आचार्य. व्यर्थ आहे सगळं. आचार्य, महादेव, प्राणनाथ, कुठं होता? आपल्या लाडक्या कन्येला पाहिलं? तो आधी बरी हो. मला नाही, निदान तिला तरी पाहायला यायचं होतं. क्षमा कर देवी. महत्वाचं काम होतं, पूर्ण करणं आवश्यक होतं. राजधर्म फार कठीण असतो देवी. राजाला वैयक्तिक जीवन नसतं.
तुझी तब्येत चांगली आहे हे चंद्रिकेला सांगितलं होतं मला, म्हणून जरा निश्चिंत होतो. मुलगी झाली म्हणून निश्चिंत झालं, पण माझी चिंता कुणाला आहे? तुझ्याच मुळे तर झालं हे. काय तू रडतेस? मला एकटीला सोडून गेलात. पुरुषाची जातच तशी. मला तुझी चिंता वाटत होती म्हणून वेळ. तिला बघितलं कशी दिसते? सूर्यवंशात पौर्णिमेचा चंद्र आलाय. तिला बघितलं की तुमचीच आठवण येते. अगदी तुमच्यावर गेली. आणि तुझ्यासारखी नाही. कसला विचार करताय? विचार करतोय. आता तुझं सगळं लक्ष तिच्याकडे झालं. मला कोण विचारणार? तुम्हाला सुद्धा मुलींची आवड आहे. तुम्हीच हिला घेऊन बसाल. मुलगा झाला असता तर धनुर्विद्या शिकला असता, विद्वान झाला असता. मी तर आईचा पद सोडतच नाही. मुलींचं वडिलांवरच जास्त प्रेम असतं. तेवढं भाग्य कुठं आहे आमचं? कन्या दे अशी प्रार्थना केली ती फक्त तुमच्यासाठीच. माझ्यासाठी उत्तराधिकारी मागितला असता तर? म्हणून तुम्ही आला नाही. बऱ्याच दिवसापासून एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. तू माझी उपेक्षा करतेस. नुसती उपेक्षा नाही, विरुद्ध वागतेस. असं का म्हणता? मी तर ध्यानीमध्ये तुमचाच विचार करते. तुमच्या विरुद्ध कशी वागेल मी? मग कन्या का मागितलीस? मला विचारलं का नाहीस? तुमची मुलींची आवड मला माहित का नाही? मुलीची आवड असतं वेगळं आणि स्वतःसाठी कन्या मागणं वेगळं. तुम्ही असं स्वतःला वेगळं कसं करता समजत नाही. तसं असेल आपण महाराज आहात ना, अंतपुरात सुद्धा राजकारण आहात. विचार करायचा आहे की वागायचं दुसरं? वरून वेगळं आतून वेगळं. राजाला असं वागावं लागतं. मग आपलं प्रेम, आपली स्वप्न काहीतरीच बोलू नकोस. मुलगी झाली म्हणून इतके कष्टी झालात. असा कोणता अनर्थ झाला? नुसता अनर्थ नाही, घोर अनर्थ. साम्राज्याला उत्तराधिकारी नाही, प्रजेला भावी शासक नाही. एवढा मोठा विराट यत्न केला, वाया गेला. आणि काय तेही सांगून टाका. नाथ, इतका हताश का होता? वेलीवर काय फक्त एकच फुल येतं. मुलगी आली, आता मुलगा पण येईल. आपल्याला उत्तराधिकारी मिळेल. विश्वास ठेवा माझ्या. प्रश्न उत्तराधिकाराचा नाही, प्रजेला उत्तर देण्याचा आहे. आचार्यांची महती, धार्मिक निष्ठा, सगळ्यावरच संकट कोसळलं या घटनेमुळे. तुला त्याची कल्पना सुद्धा नाही. कल्पना करूनही आता काय होणार आहे? त्यापेक्षा हिला मारून टाका. हत्या करा या निष्पाप जीवाची आणि राज्यात दवंडी पिटवा. पुत्र झाला होता, मेला. राजाला असंही करता येत नाही. आणि मी इतका नीच नाही. एक अनर्थ वाचवण्यासाठी दुसरा अनर्थ करण्याची नीती नाही आमची. मग कोणती नीती आहे तुमची? कळू द्या. हे बघ राणी, तू नुसती माता नाहीस, राजमाता आहेस. तुला स्वतःचा नाही, राज्याच्या प्रजेचा सुद्धा विचार करायला हवा. पुत्र कामेष्टी यज्ञ कन्येसाठी करू नये असं कोणत्या शास्त्रात आहे? सगळ्या गोष्टी शास्त्रात लिहिलेल्या नसतात. लोकांचा सहज विश्वास असतो, अपेक्षा असतात. कन्येसाठी यज्ञ करणार आहोत हे आधी जाहीर केलं असतं तर धर्मावर आणि तुझ्या माझ्या परस्पर संबंधावर बोट ठेवायला चालली नसती. तू आधी सांगितलं असतं तर तसं जाहीरही केलं असतं. मी असा विचारच केला नव्हता. क्षणिक भावुकता, तुम्हाला चकित करण्याचा विचार, मातृत्वाचा गर्व, काय ते माहित नाही.
कल्पना असते तर तुम्हाला अपयश येऊ दिलं नसतं. मी तर आपल्यासाठी माझे प्राण सुद्धा अर्पण करेन, पण तुम्हाला तर एवढा सुद्धा विश्वास नाही. हे बघ, जे झालं ते झालं. आता धर्मावर आणि राज्यावर आलेलं हे संकट कसं दूर करायचं यावर विचार करायला हवा. यातून मार्ग काढायला सांगितलंय मी राजगुरूंना. मार्ग कोणता? काय चाललंय? काही अनिष्ट तर नाही ना कोसळले? ऐकलात मेघांचा गडबड, पाहिलात भयानक अनिष्ट सूचक आहे देवी. प्रकृती भयकंपित झाली. राजमहालात पाऊल ठेवतात. परमेश्वरा सगळ्यांचं कल्याण कर. सगळ्यांचं कल्याण होईल गुरुदेव, फक्त माझं सोडून. असं अशुभ का बोलता देवी? आपल्या पोटी तर साक्षात रती वाक इला जन्माला आली. तिन्ही लोकात असं भाग्य कुठल्याही स्त्रीला लाभलेलं नाही. मिथ्या सांत्वना करू नका गुरुदेव, ते फक्त राजालाच शोभतं. असत्य, कपट, क्रूरता, दुटप्पी वर्तन हे गुण राजमुकुटाची प्रभाव वाढवतात. यज्ञ समयी कन्येचा संकल्प केला. गुरुदेव, यात माझा कोणता अपराध होता? अपराध? तो तर आपला अधिकार आहे. तेवढा सुद्धा अधिकार मला नाही गुरुदेव. ना देणारा मूर्ख आहे. सत्तेचं राजकारण याचसाठी असतं का? आपण असं पुढ्यात का बोलता? विधिलिखित मिटविण्यासाठी महाराजाने आपलं सहाय्य मागितलं होतं. काय हवं त्यांना? कन्येचा वध? नाही देवी. मग काय हवंय सांगा ना. पुत्रीचा पुत्र करायचा. असा अनर्थ करणार आपण? आपलं तपोबल यासाठी खर्च घालणार आपण? पण राजाला हवं तर तुम्ही करणारच, कारण तुम्ही गुरु नाही देवी. राजगुरु आहात. नाही, मी निष्पाप आहे. बळी देणारा पशुपेक्षाही निष्पाप आहे. महाराजांनी फारच हट्ट धरलाय. आम्ही त्यांना खूप समजावलं, धमकावलं, पण व्यर्थ. मग नाईलाजानं आपली अनुमती घ्यायला सांगितली. म्हणून आले होते तर ते आपण नाही ना दिलीत अनुमती. माझा विश्वास होताच. विश्वास माझ्या मातृत्वावर होता आणि मी एक राजमाता आहे. सामान्य जीवन जगण्याचा अधिकारच नाही मला. धर्मासाठी, राज्यासाठी, तुमच्या सगळ्यांच्या प्रतिष्ठेसाठी मी माझी आहुती कधीच दिली आहे. मी स्त्री उरले नाही. मी स्त्री उरले नाही. देवी, घोर अनर्थ होईल. देवी, घोर अनर्थ होईल. परमेश्वरा सगळ्यांचं कल्याण. आता होतोय त्याच्यापेक्षा अधिक थोडाच होणार आहे गुरुदेव. प्रिय इला, तुला हा शेवटचा कायमचा निरोप. तुझ्यासाठी सजवलेल्या स्वप्नांची आज मी आत्मयज्ञात आहुती देणार आहे. आजपासून तुझ्या कोमल देहावर
अमानुष प्रयोग होणार आहेत, रासायनिक प्रक्रिया होणार आहे. माझ्या मनात माझ्याच विरुद्ध एक महायुद्ध सुरू होणार आहे. आणि एक माता कायमची मारली जाणार आहे. इथं तिथं अवतीभवती माझी व्यथा ऐकणार, माझ्या जखमावर शीतलेप लावणार असं कोणीच नाही. श्रद्धे, तुला काय होतंय असं विचारणार सुद्धा कोणीच नाही. धर्माला, राज्याला, राजाला, प्रजेला एक उत्तराधिकारी, एक शासक, एक संरक्षक मिळणार. पण माझ्या हिला मात्र कायमची हरवणार. बेटी, तुझ्या नशिबात काय लिहून ठेवलंय कुणास ठाऊक. निसर्ग हा अत्याचार किती दिवस सहन करणार आहे कुणास ठाऊक. वसिष्ठ मंत्रद्रष्टा आहेत, पण आता या क्षणी ते फक्त एक राजगुरू आहेत. नवीन औषधी आणि सिद्धी घेऊन आले. महाराज प्रति परमेश्वर होण्याची स्वप्ने बघतोय आणि मी तुझे माता. मला मात्र तुच्छ समजताय. हे स्वयंभू, स्त्रीला तू ज्या हाताने देतोस त्याच हाताने ओरबाडून घेतोस. का करतोस अशी विटंबना? हे जग फक्त पुरुषांचं आहे. गर्भधारण करणाऱ्या आणि आपलं रसरक्त पाजवणाऱ्या मातेला त्या बाळाला आपलं सुद्धा म्हणायचं नाही, असं हे मनू महाराजाचं राज्य. राज्य व्यवस्था आणि धर्म व्यवस्था दोन्ही तुझा पाठलाग करतायत. पण बेटीला एक लक्षात ठेव, तू स्त्री धर्माची प्रतिनिधी आहेस. त्यांचा बदला घे. प्रलय काळापर्यंत लक्षात राहील असा बदला घे. असा अनर्थ पुन्हा करण्याचा धाडस करणार नाहीत असा धडा शिकेल. जा मी जा आणि या साऱ्या मातेला क्षमा कर. हिला क्षमा कर. Ram
आवाज ऐकण्यासाठी कुठूनही धावत आलो असतो. पक्षी, शावकर, ही जनावर, हा कोणता पर्वत आहे? सुमेरू? शिवपार्वतीची रंगभूमी. आपले विशाल बाहू पसरून सुमेरू मला आपल्या जवळ बोलावतोय. पापण्या पण जवळ झाल्या, पंख पसरून उडावंसं वाटतं. काय झालं मला? असं आधी कधीच वाटलं नाही. एक मन नेहमी घाबरलेलं असायचं, दुसरं मन त्याच्यावर झडप घालायचं. भावनेच्या वेगात मी मागे वाहत चाललोय. आता हा माझा वेग कोणीही रोखू शकत नाही. कुठे आलोय मी? गंधर्व लोकात? लता देवी लिपटून जावयाला ते सांगते. कुणाला तरी घट्ट आलिंगन द्यावं. ही राजसी वस्त्र किती अनैसर्गिक वाटतात. नको, काढून टाका ही वस्त्र. नको ही वस्त्र, जड झाल्यासारखं होतं. सर्व सौष्ठव बघून जाते. माझी कंबर अचानक कशी लवचिक कशी? आणि सुगंधाचं कारण मी कस्तुरी मुलगा झालोय. माझ्या नाभीत आहे कस्तुरी मादकता. पिताश्री आता इथे असते तर म्हणाले असते, शब्द होतो हे तर स्त्रीन वागणं. तू पुरुष आहेस, पुरुष आहेस, पुरुष आहेस. पुरुष होतो तर का नव्हता माझा तो उद्दाम हवे? तू मूर्छित करणारा का मुळे? स्पर्श केल्यासारखं वाटतं. इथं आल्यावर काय झालं? काय झाले? स्वतःला तू कधीच ओळखलं नाहीस. तू स्त्री आहेस. स्त्री आहेस म्हणून सारी सृष्टी मायावी नाही. ज्याप्रमाणे शब्दांना वेगवेगळ्या दाही दिशांना पसरतो, त्याप्रमाणे स्त्रीच्या गर्भातून निघालेलं सौंदर्य सारी सृष्टीवर राज्य करतं. आता माझं रूप मला मिळालं. आधी हिम होते, आता नीर झाले. सरस्वतीसारखी धीरगंभीर होईल, लक्ष्मीसारखी चंचल होईल, रतीसारखी कामदेवाच्या बाहुपाशात शिरेन. मी मुक्त झाले. ऐकलं? ऐकलं? मी मुक्त झाले. मी मुक्त झाले. मी मुक्त झाले. Thank you.
शापित यक्षासारखा. दुष्ट आहे, इकडे तिकडे बघत सुद्धा नाही. कुठून येतोय हा सुगंध? ही वाऱ्याची झुळूक किती स्निग्ध, मुलायम, रोमांचित करणारा हा स्पर्श असं कधीच झालं नव्हतं. दुष्ट आहेस निष्ठू. कुठून येतं हे संगीत? की माझ्याच मनातली वीणा? नाही नाही, मोहजाल, मोहमाया. मी आता विरक्त आहे, तपस्वी आहे. कोण आहे ते व्रतभंग करणार? स्त्री इथं? नाही नाही, असेल कोणीतरी मायाविनी, स्वर्गातली अप्सरा. पण इंद्राचं आसन हलविण्या इतका काही मी मोठा तपस्वी नाही. आणि इतकी निर्मळ, निरागस ही काही मायाविनी नक्कीच वाटत नाही. कोणीतरी वाट चुकून इकडे आलेली दिसते. विचार, देवी, मी बुध. घाबरू नकोस. अरे योगी, तुला रे कोण घाबरे? आणि असं काय बघतोयस? कधी स्त्री बघितली नाहीस का? मला घाबरू नको म्हणतोस आणि स्वतःच घाबरतो. अरे मी इला आहे, इला, भूतपिशाच नाही. इला? कोणाची? कोणाचीही नाही, माझी स्वतःची. तरी पण माता, पिता, कुल त्याशिवाय ओळखता येत नाही का? नाही ओळखता येत. नाहीतर मी असा अनाथ, उपेक्षित, एकटा कधीच राहिलो नसतो. फार दुःखी दिसतोस. तपश्चर्या तुझा स्वभाव नाही, पलायनवादी आहेस. माझ्या मनात डोकावून बघण्याचा विचार करू नकोस देवी. अंधार आहे तिथं. सृष्टीचा जन्मच तर अंधारात होतो. अंधाराचं भय कसलं? तर मग तुला सांगायलाच हवं. मी चारपुत्र आहे, अवैध संतान. म्हणजे माझ्या आईचे पती आहेत बृहस्पती, पण माझे वडील आहेत चंद्र. बस, आणखीन काही सांगू नको. का? घृणा येते ना? आयुष्यभर हेच तर सहन करावं लागलं. जन्माला आलेला कोणताही प्राणी जागच नसतो. पाप त्यांनी केलंय, त्यात तुझा काय दोष? पण सगळे माझाच धिक्कार करतात. सांत्वन करणारा कोणी भेटलंच नव्हतं. पण आज तुझ्यामुळं. आधी भेटली असते तर काय केलं असतं? आजच्या सारखाच कृतज्ञ झालो असतो. स्त्रीला कृतज्ञता नको असते, हवं असतं प्रेम. पण तू तर योगी, तुला रे काय कळणार? पण तुझ्यात काहीतरी आहे, माझ्याच सारखं. अधुरं समर्पण, माघारी फिरणारी लाट, अनासक्ती. क्षमा कर देवी. पाषाणावर आघात केले तर तलवारीची धार सुद्धा बोथट होते.
माझ्यावर पण अनेक वेळा आघात झाले, पण मीच शतशः विदीर्ण झालोय, हीन दीन झालोय. तुला पाहिलं आणि वाटलं की माझीच प्रतिमा माझ्या समोर उभी आहे. जणू माझ्यातलाच एखादा अंश जणू तुझ्यात समावलाय. तुला तुला भूताना पछाडलंय देवी. देवी? मी देवी नाही, मी इला आहे, इला. मी स्त्री आहे, नदीसारखी दऱ्याखोऱ्यातून वाहत सुटले. जणू कोणी विशाल बाहू पसरून माझी वाट बघतय. मनावर कठोर संयम ठेवायचा उगीच प्रयत्न करत होतो, पण आता जाणवतंय किती सारं मिथ्या होत. जीवनाशी केलेली थट्टा होती. तपश्चर्या माझी निवड नव्हती. स्वतःचा तोल सावरत दोरीवरून चालण्याचा प्रयत्न करत होतो. आज पहिल्यांदाच जमिनीवरून चालतो. उंचीवरून खालीच तर उतरलास. काळाची बंधनं तोडून तुझ्या बंधनात राहावं असं वाटतंय. विशुद्ध झालीस, पण असं तर कधीच झालं नव्हतं. कोणता तरी मोठा धक्का लागला वाटतं देवीला. माझं बाळ असं म्हणत देवी, म्हणजे पुरुरवा? बाळा पुरुरवा कुठे आहे? पुरुरवा, बाळा बाळा पुरुरवा. आचार्याकडून लोकवेदाचे धडे घेतलेस? हो तात, त्याचंच पठण चालू आहे. कसला पुरुष तू, थोडीही कठोरपणा नाही. सत्यम्ना, तुला हे शोभत नाही. हे राज्य तुलाच चालवायचं आहे. नको जाऊ तिथे, जंगली श्वाप होत आहे.